शरद पवार उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक। आजच्या बैठकीत जागा वाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। सातपुतेंच्या उमेदवारीनंतर भाजपमध्ये नाराजीचे सूर। भाजपकडून इच्छुक कोमल ढोबळे यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत। पोस्टनंतर कोमल ढोबळे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा। प्रणिती शिंदेंकडून राम सातपुतेंचं लोकसभेच्या रिंगणात स्वागत। सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत करते प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना उपरोधिक टोला। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या जाहीर होणार। पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार। खासदार संजय राऊतांनी दिली माहिती। वंचितने मागितलेल्या जागांचा प्रस्ताव त्यांना दिलाय। आता वंचितने प्रस्तावावर विचार करावा। संजय राऊतांचा वंचितला सल्ला। वंचित सोबत आली नाही तर आम्ही जिंकू, राऊतांचं वक्तव्य। महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध। खडकवासला मतदारसंघातील शिवसेनेला विचारात घेतलं नाही। शिवसेना पदाधिकाऱ्याचा मेसेज व्हायरल। काँग्रेसच्या 5व्या यादीत 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा। चंद्रपूर लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी। चंद्रपुरात मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर रंगणार सामना। महाराष्ट्रातील भाजपची 3री यादी जाहीर। 3ऱ्या यादीत सुनील मेंढे, अशोक नेते आणि आमदार राम सातपुतेंनाही उमेदवारी। भाजपकडून लोकसभेच्या उमेदवाराची 5वी यादी जाहीर। कंगना रनौतसह अभिनेता अरुण गोविल यांना उमेदवारी। पुण्यात राजकीय धुळवड सुरू। रवींद्र धंगेकर, रुपाली चाकणकर तसेच भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींची एकत्र धुळवड झाली। गडचिरोली मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष। विजय आपलाच होणार, अशोक नेतेंनी व्यक्त केला विश्वास। जळगावमध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी विभागाकडून देण्यात येणार 350 बस। जिल्हा निवडणूक अधिकारी आणि वाहतूक नियंत्रकांच्या बैठकीत निर्णय। शिवशक्ती नावावर आंतरराष्ट्रीय संघटनेचे शिक्कामोर्तब। चांद्रयान-3 मोहिमेच्या ऐतिहासिक यशाच्या 7 महिन्यांनी नावावर शिक्कामोर्तब। नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता। दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न। मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे म्हणत किरण सामंतांचं चिपळूणच्या करंजेश्वरीच्या ग्रामदेवताला साकडं। कोकणात शिमगोत्सवाची धूम। आमदार भास्कर जाधवांनीही तुरंबव या आपल्या मूळ गावी ग्रामदेवतेची खांद्यावर नाचवली पालखी। यवतमाळ जिल्ह्यात बंजारा होळी उत्सवाला उत्साहात सुरुवात। पारंपरिक पोशाखामध्ये लिंगीच्या पारंपरिक नृत्यावर बंजारा महिलांचा ठेका। पैठण शहरासह ग्रामीण भागात धुलीवंदनाचा उत्साह। सर्वत्र रंगाची उधळण करत उत्साहाची धूम। होळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल। रामाच्या नवीन मंदिरात पहिलीच होळी असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार बंद तर 29 मार्चला गुड फ्रायडेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील सर्व व्यवहार राहणार बंद। भारतासह विदेशातही होळीचा उत्साह। वॉशिंग्टनच्या ड्यूपॉन्ट पार्कमध्ये भारतीयांनी केली होळी साजरी। भारतीयांसह स्थानिक नागरिकांनीही केली होळी साजरी। मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा। धरणामध्ये 23% पाणीसाठा। गावामध्ये 606 टँकरने पाणी पुरवठा तर पुढील 2 महिन्यात टँकरचा आकडा 1000पर्यंत जाण्याची शक्यता। बच्चू कडू यांनी भिंतीवर विविध प्रश्न लिहित वेधलं लक्ष। धुलीवंदनानिमित्त बच्चू कडूंचा जनतेचा मुद्द्यावर प्रहार। निवडणूक आली मुद्द्याचं बोला, भिंतीवर लिहिलं वेधलं लक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।